बातमी पाहूया एका आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याची। पिंपरी चिंचवड शहरात एक अनोखा विवाह सोहळा उत्साहात पार पडलाय। या विवाह सोहळ्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यासह महाराष्ट्रात होत आहे। तृतीयपंथी असणाऱ्या रूपा आणि प्रेम हे दोघे विवाह बंधनात अडकलेत। एक तृतीयपंथीयाचे लग्न नॉर्मल व्यक्तीशी झाल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतीलच, परंतु आजची बातमी जरा वेगळी आहे। दोन्ही तृतीयपंथी असून एकाने जेंडर बदलून मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधण्याचा निर्णय प्रेम याने घेतलाय। ज्या समाजाने कधीच सन्मानाची वागणूक दिली नाही, तेथे लग्नाचा विचार करणं ही अवघड बाब झाली आहे। समाजात आजही तृतीयपंथीयांना सन्मानाची वागणूक मिळत नाही। मात्र समाजातील रूढी परंपरेला झुगारून प्रेम याने रूपासोबत संसार थाटण्याचा निर्णय घेतलाय। पिंपरी चिंचवडचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील हे तृतीयपंथी समाजासाठी पुढे आलेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत तृतीयपंथी यांना नोकरीची संधी त्यांनी दिली आहे। अशीच एक तृतीयपंथी रूपा, तिलाही या पालिकेत आयुक्तांच्याच कक्षाबाहेर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी मिळाली आहे। त्यामध्येच फिमेल टू मेल ट्रान्सजेंडर झालेला त्याचं नाव आहे प्रेम। हा प्रेम तिला 1 वर्षापूर्वी मुंबईत एका कार्यक्रमात भेटला। त्यांची ओळख देखील झाली आणि 1 वर्षानंतर अनेक खडतर प्रसंगांना तोंड देत लग्न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला। पण कामधंदा नाही, लग्न करणार कसं हा त्यांच्या मनामध्ये प्रश्न होता। नंतर महानगरपालिकेत रूपा ही सुरक्षा गार्ड म्हणून कामाला लागल्यानंतर प्रेम देखील ग्रीन मार्शल मध्ये कामाला लागला। दोघांची गाडी रुळावर आली आणि दोघांनी लग्न करायचं ठरवलं। अखेर प्रेम आणि रूपाचा हा लग्न सोहळा संपन्न झालाय। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहुयात एका आगळ्या विवाहाची बातमी। मी विचारसुद्धा केला नव्हता की असा अनुभव माझ्या लाईफमध्ये येईल, बट मी करून दाखवलं आणि आम्ही दोघांनी पण करून दाखवलं आहे। तर माझ्यासाठी तरी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि मला जरी वाटतं की ज्यांचे आहेत रिलेशन या अफेअर, तर त्यांनी पण आमच्यासारखं सक्सेस करावं, बस एवढंच सांगेल। विचार तर असा कधी केला नव्हता की स्वप्नामध्ये फक्त काही गोष्टी अशा असतात की स्वप्नामध्येच छान वाटतात, पण भविष्यामध्ये होतील असं कधी आम्ही निर्णय नव्हता घेतला। आणि ॲक्च्युली आम्हाला या लग्नासाठी खूप प्रॉब्लेम आणि खूप अडथळेसुद्धा आले, त्याच्यामुळे थोडा त्रास पण झाला। पण फायनली आम्हाला दोघांना लग्न करायचंच होतं, कारण की आमच्या दोघांची जेव्हा फ्रेंडशिप झाली तेव्हाच आम्ही निर्णय घेतला होता की आपण आयुष्याचा शेवटचा क्षणसुद्धा दोघंजणं सोबतच जगू। सुखाचा असो किंवा दुःखाचा असो, तो संसार आपण दोघंजणं सोबतच करू। आणि आज आम्ही तो निर्णय घेतला। काही लोकांचा विरोधही असेल, पण तरीसुद्धा आम्ही आज ते करून दाखवलं आणि आयुष्यभर आम्ही सोबत असेच राहणार आहे, सुखात आणि दुःखातसुद्धा। आणि मी खूप हॅपी आहे, खूप आनंद आहे। माझ्या आनंदाची काय म्हणतात त्याला की बॉर्डर नाही आहे की मला आज इथपर्यंतच मला आनंद, पण माझा आनंदच मी व्यक्त करू शकत नाही। आणि थँक्यू सो मच प्रेम की तुम्ही मला समजून घेण्याला प्रयत्न केला आणि मला समजून घेतले। आणि माझं एक स्त्री बनण्याचं स्वप्न आणि मला स्त्री तर मी याच्या अगोदर साडी नेसून झालेच होते, पण स्त्रीला खरं रूप देणं म्हणजे हे पुरुषाचं काम असतं की तिच्यासोबत विवाह करणं, तिला एक पत्नीचा दर्जा। आज मला पहिलं फक्त एकच रूपा म्हणून नाव भेटलं होतं, पण आज एक कोणाची तरी मी बायको, कोणाची तरी सून, कोणाची तरी वहिनी, एवढे सगळे नाते मला आज भेटलेत। सो थँक्यू सो मच प्रेम अँड आमच्या दोघांची फ्रेंडशिप आणि रिलेशनशिप।